फार उत्तम सारंगी वाजवतोस तू. मगाशी सारंगी वाजवण्यात इतका गुंग झाला होतास की डोळे उघडल्यावर तुला कळलं मी आलोय ते. भाऊ, तुला असं नाही वाटत की देवाला कलावंतांची काळजी असते म्हणून? म्हणजे रे? त्यानं कलावंतांना सांगितलेलं असतं की या जगात तुझं कोणीही राहिलं नाही तरी तुझी कला तुला आपलं म्हणेल, सुख देईल, आनंद देईल. आता हेच बघ ना, माझी सारंगी जर माझ्याजवळ नसती तर मी वेडा झालो असतो. तुला माहितीये किती अजीब जिंदगी है मेरी. 5 वर्षाचा असताना वडील गेले, मागे अलोट संपत्ती सोडून. पण ती भोगायला आई राहिली नाही. माझ्या वडिलांवर आईचं फार प्रेम असावं, कारण त्यांच्यानंतर 2 वर्षातच ती सुद्धा गेली. 7 वर्षाचा मी एकटा, वैभवाच्या जाड जाड भिंती चहूबाजूला, ती ओरबडायला टपलेले नातेवाईक. धोका लक्षात घेऊन कोर्टानं इस्टेट ताब्यात घेतली. ती सांभाळायला दाई ठेवली. भाऊ, ती सांभाळ करायची, पण ती माया नाही देऊ शकली. भाऊ, काही काही माणसांच्या रक्तातच प्रेम नसतं, तशी ती कोरडी होती. त्या दिवसापासून मी संपूर्ण स्त्री जातीची भीतीच घेतली की अशीच एखादी कोरडी स्त्री बायको म्हणून माझ्या आयुष्यात आली तर माझं काय होईल. भाऊ, जे दाई देऊ शकली नाही ना मला, ते मला सारंगीने दिली. भैया कुठे शिकला सारंगी? 8व्या वर्षी एक अवलिया भेटला आणि त्याने हे सारंगी माझ्या हातात दिली. थोडंसं वाजवायला शिकवलं, पण भाऊ मुख्य म्हणजे त्याने सारंगीवर जीव लावायला शिकवलं. त्यानंतर तो कुठे गेला माहित नाही, पण तेव्हापासून त्यालाच देव समजायला लागलो, ज्यानं एका निराधार पोराला आधार देण्यासाठी हे वाद्य त्याच्या हातात देऊन गेला. भाऊ, या सारंगीनं मला माणसात ठेवलं, नहीं तो मैं कुछ भी कर बैठता. अकेला जो था, बिलकुल अकेला. अजूनही ही सारंगी मला इकडे तिकडे भरकटू देत नाही. अरे आओ शकूर मियाँ आओ, आदाब अर्ज है. भाऊ साहब को पहचानते हो? अरे भाऊ साहब को कौन नहीं पहचानता. उस दिन मस्जिद की महफिल में इस तरह से गाए थे कि बस जैसे कि महफिल में चांद चढ़ा दिया इन्होंने. ते स्तुती म्हणजे तारीफ करना कोई आपसे सीखे. क्यों शकूर मियाँ, कैसे आना हुआ? क्यों भाई, यहां आने के लिए मुझे बहाने की जरूरत है? अरे आ गए ऐसे ही, और एक खबर भी देनी थी. हाँ, अब आ गए ना लाइन पर. चलो अच्छा, खबर तो सुनाओ. अपनी लाहौर वाली आ गई है. कौन? अमीना बेगम? जी. अरे, अमीना बेगम? एकदा ऐकायला पाहिजे त्यांना. अरे भाऊ, अपने दोस्त से कहो, खुद को नवाब कहलवाता है. अरे क्या एक महफिल जमाना उसके लिए मुश्किल है. भैया, गाणं ऐकायला जाऊया त्यांचं. अरे जायचं कशाला भाऊसाहेब, अमीना बी येईल इकडे आपल्याला गाणं ऐकवायला. काय सांगताय भैया, अमीना बेगम इथे येणार गायला? इथे? क्यों नहीं, जब हमारी आरजू आवाज देगी बोलकर तो क्यों ना वो आएगी अपने दिल के ताले खोलकर. क्या बात है. शकूर मियाँ, ये लो पेशगी. अमीना बेगम जी से कह दीजिएगा कि बाकी के 2000 महफिल के बाद. क्या बात है. भैया, माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. म्हणजे तुमचं म्हणणं आहे साक्षात अमीना बेगम इथे येऊन गाणार? इथे? क्यों नहीं यार, सच्चे कलाकार हॉल देखकर नहीं गाते, आशिक देखकर गाते हैं. महफिल मैखाने में हो, महल में हो या कब्रस्तान में हो, गाना गाना होता है और सुनना दिल लगाना होता है. वाह, क्या बात है, क्या बात है. मी बेट लावतो, अमीना बेगम यहाँ पे आएगी और खूब जम के महफिल होगी. क्या बात है, क्या क्या बात है, बात या. है.
अमीना बेगम, आदाब। आदाब। आपकी सुरीली महफिल में मैं हमारे सारे दोस्तों की तरफ से आपका शुक्रिया अदा करता हूं और इन्हीं सारे दोस्तों की तरफ से आपको एक छोटा सा तोहफा पेश करता हूं। शुक्रिया। शुक्रिया। मेरे कद्रदानों, हम लाहौर से यहाँ एक हफ्ते भर के लिए आए हैं एक कॉन्फ्रेंस में अपनी मौसीकी पेश करने के लिए। इस प्रोग्राम के अलावा कोई दूसरा प्रोग्राम हमारा यहाँ नहीं है। हमारी मुलाकात हमारे पुराने दोस्त शकूर जी से यहाँ हुई। भैया साहब जी यहाँ मिले, जो कई बार हमारी महफिल में आ चुके हैं। ये तो हमारे ख्यालों के परे था कि हमारे चाहने वालों ने हमारी खातिरदारी में इतना रंगीन माहौल जमाया। मेरे कद्रदानों, ये तो सब जानते हैं कि हर फनकार पैसों के लिए ज़रूर गाता है, पर हम कितने खुशकिस्मत हैं। कभी कभी ऐसे दिलदार, ऐसे संगीत के आशिक मिल जाते हैं जो पैसों के अलावा अपनी कदरदानी का इतना बड़ा तोहफा हमें दे देते हैं। मैं शकूर जी की और भैया साहब जी की शुक्रगुजार हूँ। बेगम साहिबा, हम तो आपके एहसानों के बारे में बेलफ्ज हुए, क्योंकि आज इस गरीब के घर में आकर आपने अपना हुनर दिखाया। बहुत खुश हो गए हम। बस अब ये जगह सालों तक आपके सुरों से महकती रहेगी। मैं ज्यादा कुछ बोल नहीं सकता हूं, लेकिन यहां इकट्ठे मेरे सारे दोस्तों को मैं शुक्रिया अदा करता हूं और बेगम साहिबा को महफिल जारी रखने की गुजारिश करता हूं। आदाब अर्ज है। प्रणाम। भैया नागपुरकर। कुछ लोग मुझे नवाब कहते हैं या गुंडा मवाली, दोनों नहीं हूं। हाँ, लेकिन बुरा भी नहीं हूं। गरीब नहीं हूं, लेकिन सीधा हूं। दोस्ती करने के लायक हूं। क्या नाम तक नहीं बताओगी अपना? नसीम। खूबसूरत है नाम भी। मुझसे दोस्ती करोगी? आपकी हंसी बहुत सुंदर है, लेकिन कुछ सवालों के जवाब लफ्जों में भी दिए जा सकते हैं। चलो अच्छा ठीक है, एक आसान सवाल पूछता हूं। हाँ, लेकिन हाँ या ना में जवाब देना। सिर्फ एक ही अल्फाज में। हाँ? मुझसे शादी करोगी? अच्छा भैया साहब, विदा लेती हूँ। जी। अगर किस्मत में हो तो इंशाअल्लाह ज़रूर मिलेंगे। जरूर। खुदा हाफिज। खुदा हाफिज। चलो नसीम। आदाब। शकूर साहब। अब रियाज में मसरूफ थी तो मैंने सोचा बाहर ही ठहर जाऊं। कहिए, कैसे आना हुआ? कल आप वापस जा रही है तो मैंने सोचा आपके दीदार कर लूं। मैं माफी चाहता हूं बिन बुलाए घर पे आने के लिए। वैसे तो बिन बुलाए घर पे आने के लिए तो आप मुझे धक्के दे के भी घर से बाहर निकाल सकती है। अमर शकूर साहब, आपको कौन धक्के मार के बाहर निकालेगा? मगर आपके साथ आपके वो दोस्त भैया नागपुरकर नहीं आए आज? दरअसल भैया मेरे ही साथ आने वाला था, लेकिन अचानक उसको कोई काम निकल आया, इसलिए मैं अकेला ही आ गया। मेरे पास आने के लिए उनके पास वक्त नहीं है? ऐसा हो ही नहीं सकता। या फिर आप उन्हें यहां नहीं लाना चाहते थे क्योंकि आपको उनके बारे में मुझसे कुछ बात करनी है? सच है ना? माशाअल्लाह, आप तो एकदम अंतर्ज्ञानी निकली। आपने कैसे जान लिया? शकूर साहब, आखिर फनकार हूं मैं।
सिर्फ गले से नहीं दिल से गाती हूँ, इसलिए दिल की बात जान गई हूँ मैं। वैसे उस रात महफिल के बाद जब मैं भैया साहब से विदा लेने गई तो वो किसी से बात कर रहे थे। हाँ, नसीम से। कुछ खोए खोए से नजर आ रहे थे। वैसे भी उनकी कोई बड़ी कीमती चीज खो गई थी उस महफिल में। क्या? दिल। आपसे किसने कहा? किसी ने कहा नहीं, मैं जान गई हूँ। चलो, ये अच्छी बात हो गई। दरअसल मैं उसी के बारे में आपसे बात करने के लिए आया था। नसीम का क्या ख्याल है? क्या वो भैया से शादी करेगी? वो क्या चाहती है? उसके चाहने न चाहने से क्या होता है शकूर साहब? उसकी तो सगाई हो चुकी है लाहौर में। कपड़े के बहुत बड़े व्यापारी हैं लड़के के बाप। और प्यार? प्यार वो भी हो जाएगा आहिस्ता आहिस्ता शादी के बाद। अच्छा, तो इसी वजह से नसीम चुप थी। क्या करती बेचारी, बात भी आपके आगे जुबा से न निकली। लीजिए आए थे हम, सोचकर क्या क्या दिल में। अब मैं भैया से जाकर क्या कहूंगा? यही कह दीजिए, मोहब्बत जिंदगी की सबसे मुश्किल आजमाइश है, मगर ये आजमा लेने के काबिल आजमाइश है। मजा आ गया यार, बहुत मजा आ गया। शकूर, तुम्हें याद है वो लड़की जो कोने में बैठी थी सबसे अलग? हाँ बिल्कुल, नसीम। हा, आपल्याला आवडली यार ती. आजपर्यंत हजारो मुली पाहिल्या, पण हिच्यासारखी नाही पाहिली. अमीना बेगम गात असताना आम्ही नुसतं एकमेकांकडे पाहिलं. ती नजर माझ्या काळजात घुसली. आजपर्यंत कधीही थरारलो नव्हतो मी इतका कोणाच्या नजरेने. एक सबंध अनुभव होता. ती नजर म्हणजे टोटल एक्सपिरियन्स. पण माझ्या प्रश्नाचा जवाब न देताच निघून गेली यार ती. अरे बोलेगी भी कैसे? कहने के लिए बड़ा अफसोस है भैया, लेकिन उसकी शादी गए महीने में ही तय हो गई है। अमीना भी कह रही थी कि लड़का कोई सगे वाला ही है। दोनों के वालिद एक ही बिजनेस में है। कुछ टेक्सटाइल के डीलर से ऐसा कहते हैं। अभी अपनी अमीना भी अगर 2 महीने पहले लाहौर से आ जाती तो उसका क्या जाता। जाने दो, जाने दो शकूर मियां, होता है जिंदगी में, ऐसा भी होता है। लेकिन नजर से नजर मिली वो क्या कम है? वो नजर तो अब जिंदगी भर मेरी अमानत बनकर मेरे पास रहेगी। किसी शायर ने ठीक ही तो कहा है, आंखों ने खोया दिल तो दिल ने गवाई आंखें। आंखों ने खोया दिल तो दिल ने गवाई आंखें। न जाने क्या क्या खोकर होता है दिल लगाना। वाह, क्या बात है, क्या बात है भैया। अरे भावड्या, ये रे. अरे नाही नाही, चालू दे तुझं. अरे काय, तू बस रे, चल. अरे तू ना बिलकुल भट आहेस साला लेकाचा. बस, काय घेणार आहे सांग मला. अरे ते विस्की वगैरे दारू बिरू काही पित नाही बाबा मी. अरे तुला दारू वगैरे काही पाजत नाहीये मी. तुला मी खास अशी बायकांसाठी बनवलेली स्वीट वाईन देणार आहे मी तुला. घे रे. स्वीट वाईन? घे रे. स्वीट वाईन कसली देतोयस? आमचा रावसाहेब पर्वता व्हायचा. नको नको रे बाबा. भैया मैं चलता हूं. अरे झिंगणार विगणार काही नाही, मी सांगतो ना तुला. घे रे. अरे नको, ऐक. अरे घे रे. नुसतंच गातोस. अरे बास 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 अरे बास. नुसतंच गातो. पिलाने वाले नजर से नजर मिला के पिलाओ. आणि पिण्यातली मजा काय आहे हे समजून घेण्याआधीच खळखळ करतोयस तू. घे रे, चल. चेअर्स. तू म्हणतोस ना म्हणून एवढी घेतो. घे घे. चिअर्स. चेअर्स. भावड्या, दारू काय चीज आहे ना, हे तुम्हाला कधी समजलंच नाहीये. तुम्हाला वाटतं दारू पिणारा हा दारुड्या असतो, पण असं काहीही नसतं. दारू ज्याला पिते
तो दारुड्या, कारण तो दारूवर अवलंबून असतो. दारू पिणारा प्रत्येक माणूस हा दारूवर अवलंबून नसतो. तो फक्त त्याच्या समाधानासाठी चवीने दारू पितो, बस एवढंच. आता एकच प्याला पिऊन जो दारुड्या बनतो, ही गोष्ट नाटकात वगैरे ठीक आहे रे, पण प्रत्यक्षात असं काहीही घडत नाहीये. तुला सांगतो, मागच्या सत्याग्रहाच्या वेळी गांधीजींनी जेव्हा उपोषण केलं होतं ना, तेव्हा 21 दिवस, किती 21 दिवस दारूला शिवलो नाही, बिलकुल नाही शिवलो. हा एरवी शौक म्हणून दारू पितो, पण दारू पिऊन शौक करून इतरांना त्रास देणं, ही गोष्ट भावड्या मला पटत नाही. मग ही लोक दारू पिऊन शिवीगाळ करतात, बायकांना मारहाण करतात. का करतात अशी ही लोक? मुळात ह्या लोकांनी ना दारू पिऊच नये. ही लोक दारूचा अपमान करतात अतिरेक करून. एवढा गरीब लोक जेव्हा दारू पितात ना, तेव्हा मला त्यांची दया येते, मला राग नाही येत. आपल्या कच्च्या बच्च्या पोरांच्या पोटामध्ये 2 घास घालण्याऐवजी ही लोक दारू का पितात? नंतर असं लक्षात येतं की यांच्या गरिबी मागे सुद्धा काहीतरी कारण असेलच ना. पण त्यातनं आज दारू पिण्यासाठी काहीतरी विशेष असं कारण आहे भाऊ. काय ते कळू दे तरी. हा फोटो कसा आहे? छान फोटो आहे. कोणाचा आहे? डोकं चालव. नसीमचा? करेक्ट. आजच आलाय पोस्टाने. कुठून आलाय माहित नाही. आया कहां से, जाना कहां, बस आज के पल ही मेरा जहां. हा फोटो तिने कशासाठी पाठवला असेल? ही नजर मी कधीच विसरू नये म्हणून. अरे कोण कंबक विसरणार आहे ही नजर उभ्या जन्मात. आपण मानलं या मुलीला. ती माझी होऊ शकली नाही, पण तिने फोटो पाठवून कदर केली आहे माझ्या नजरेची. आता बस, आपल्याला कोणी मवाली म्हणो किंवा काहीही. खूप गोड आहे फोटो. गॉड ब्लेस हर. तुला दाखवण्यासाठी खास हा फोटो बाहेर काढला होता. आता इथून पुढे हा फोटो कोणालाही दिसणार नाही. काय रे भैया, या गांधीजींच्या गोष्टी, नेहरूंचं डिस्कवरी ऑफ इंडिया, ही माझ्यासाठी नवीनच डिस्कवरी आहे. आणि त्याबरोबर रेसची पुस्तकं, स्कॉचच्या बाटल्या, महात्माजी बघतील तर काय म्हणतील? अरे मग त्यांना घाबरू मी? अरे त्यांनीच तर शिकवलंय ना, या दुनियेत माणसाला कधी घाबरू नकोस. आणि हे नेहरूंचं डिस्कवरी ऑफ इंडिया, हे तर कुराणच आहे ना आपलं. या आलम दुनियेत आपण फक्त 2च माणसांना मानतो, बस. भैया नागपूरकर, एक अनोखी आसामी, जी आमच्या जवळपास राहूनही कधीच पुरती कळलीच नाही. त्याचं बोलणं, वागणं, जगणं सगळंच अगदी त्याच्या सारंगीसारखं होतं. एकदम जगावेगळं आणि स्वच्छ. मला वाटतं म्हणूनच जगावेगळी असलेली माणसं पटकन झेपत नाहीत या जगाला. भैया त्यातलाच एक. सलाम वालेकुम शकूर मिया. वालेकुम सलाम. कैसे हो भाऊ? बस मी ठीक आहे. पण तुम्ही कसे आहात? 4 महिने झाले भैया मला भेटला नाही. आज सुद्धा तुझा निरोप आला म्हणून मी इकडे आलो. काय, कुठे आहे भैया? भैया जेलमध्ये. काय? कशाबद्दल? कुठल्या तरी पोलीस ठाण्यावर त्याने हल्ला केला होता. एका पक्षाचा मोर्चा घेऊन गेला होता तिकडे. आता जेलमधून सुटून आला तरी आपल्याला भेटेल की नाही सांगता येत नाही. त्या पक्षासाठीच काम करणार आहे म्हणून म्हणत होता. तुमच्यासाठी म्हणून एक खास निरोप पाठवला होता त्याने माझ्याकडे, म्हणून तुम्हाला बोलवून घेतलं. काय? ये कुछ पुराने रिकॉर्ड्स है.
भैया ने आपको सौंपने के लिए कहा था। मैं चलता हूं, खुदा हाफिज। जुन्या रेकॉर्ड्स, गांधीजींच्या गोष्टी, नेहरूंची पुस्तकं, काहीतरी संगती लागत होती. संगीतातला दर्द जाणणारा भैया, पण आम्ही कोणीही त्याचा दर्द कधी समजू शकलो नाही. तो अकेला जीव त्याच्यासारख्या अनेक अकेल्या जीवांच्या मदतीसाठी कुठेतरी निघून गेला. कबीराचे विण तो शेले कौसल्य